खूप छान बुवा, खूप सुंदर अशी गजल तुम्ही सादरीकरण केला. अतिशय सुंदर पंचरत्नांची आठवण आणि त्याप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीने चांगला. आता कसा मी तुमका असा म्हणते म्हणजे चांगला आता चांगल्या म्हणाकच आहे ना, कारण तुमचं कसा तू दोन्ही तोंडाने बोलतलस. तुला मी बरा जरी म्हटलं तरी तू उलटा बोलतलस. कारण मी तुका आता मागासपासून सुरुवातीपासून तुला बरा आता सांगायला जाते तर तू उलटा बोलतोस की सांगतं काय पुन्हा तू ह्यात करणार नाही म्हणा, तापायला नाही वातावरण आहे म्हणतंय आणि थंड पडता म्हणतोय आणि तुका पुन्हा मी बरा आहे म्हणतोय ना. मग ह्या तुका सहन होणार नाही की कसा काय प्रॉब्लेम आतून मागाय करणार. दोन्ही बाजूनी तुझी अशी कोंडी झाल्याबरी झालेली आहे. नक्की काय तुमचं प्रॉब्लेम दाखवतात करणार. कारण काय मी आता बरा म्हणते तर बरा जाणार, जर चुकीचा तर चुकीचाच म्हणते मी. काय विषय तुम्ही बुवा काढलात आणि कसा ना जर माझी चांगली म्हणत आता तुम्ही एकदा सांगता तुम्ही म्हणाची चांगली स्वभाव सांगते ह्या ते चांगला ते सगळा. आणि मग मी तुला चांगला म्हणतेच ना, मग तू काय आता खोड कशात काढू होई म्हणजे काय नाही तर बाबा ह्याच्यात तरी खोड काढूया अशी तुझी परिस्थिती झाली. तुझ्या हाती काय गावना नाही काय, जा हाती गावात तर फुकटचं वरती करतोस अशी तुझी कंडिशन हा बुवा. आणि काय विषय बोलला तिसरी भजन मंडळाचं नाव स्वामी माऊली कशा. आता गजानन प्रसादी भजन मंडळ ह्या पहिलीपासूनच हा डबल बारी मी माझा वेगळाच हे केलेला. मी म्हटला तरी त्याच्यासाठी मी एकट्यात काय नाही होत, त्याच्यासाठी ना पोरगी लागतो. मग ते कोणी असू कुठले पण असतात. आता वाजपी कोण असतात. आता फाल्या सकाळी आमच्या रामागौर नजरेचं कोणा त्यांना विचारल्याशिवाय दुसरी गेले नाही भले कोणती कंडिशन असावी. कारण सुरुवात त्यांच्यापासून झाली बुवा. मी प्रदीप वाळके माऊलीचं स्वतः तेवढाच आदरानं नाव घेते. मी त्यांचा चांगला तर चांगलाच म्हटला ना, मी काही नाही म्हणतो. त्यांच्या माध्यमातून मागाच कुठेतरी मी या लोकांच्या उजेडा दिलं किंवा प्रकाश होतात मी इलं. ह्यांचा प्रेम किंवा लोकांचा माझ्यावरती असलेला प्रेम भले माझे चाहते थोडे कमी असतील काय प्रश्न नाही. तुमचे चाहते तेवढे चांगले आहेत कारण तुमच्या एका वेगळ्या लाईन त्याच्यामुळे तुमचा नक्की तेवढा आपला तेवढा नाही असा. मी प्रयत्न करते ना, मी शून्यापासून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. झाला तर ठीक ना, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळते. मी प्रयत्न करतो होय तेवढे प्रयत्न करतो. शेवटी काय नियती. आता बघा नियती आपण जेवढा देतली ना तेव्हा देतली. परमेश्वरात सुद्धा काय चुकलेला नाही. परमेश्वरात चुकला नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला कारागृहात. त्यांचं पालन संगोपन केलं कोणी तर नंद आणि त्यांची पत्नी यांनी तिचं पालन पोषण केलं. त्याच्यानंतर पुढचा प्रवास त्यांचा वेगळा होतो. ते एका गोकुळात जाऊ नंतर पुढे ह्याच्यात जाऊ द्वारकाधीश झाले ते. मग त्याचा वेगवेगळा पुढे पुढे कारण घडत गेलं ना. असं नाही ना ते एका ठिकाणी कोण स्थिर राहून होऊ शकता. आज तुम्ही कर्मभूमी म्हणून बांधण्यात येतातच ना की गावातच करू शकत नाही ना प्रत्येक वेळी नाही. मी पण गोव्यात होते 8 वर्ष. तिथून येऊन पहिल्यांदा सुरुवाती पारी केलं. नंतर मी पूर्ण वेळ इकडे येऊन स्थायिक झालं. मग त्याच्यातूनही मी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर कसा प्रत्येक कुठलीच गोष्ट ही एकट्याने काही वेळा होणार नाही. जर सांघिक दृष्ट्या जर कुठली गोष्टी करून गेल्याच्या नंतर तर एकट्याच गोष्ट करून देणार नाही. फक्त आपण फोकसवर आपणच बाकीचे इतर त्याला साथ देतले त्यावेळेला. त्याबद्दल मी माझ्या मंडळीचा कोरस मंडळीचा कारण आमच्या गावातले जात आणि इतर पण सर्व कोरस मंडळीचे एकदा मी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. कारण यांच्यामुळे मी कुठेतरी पुढे येते. आज मागा मी एकट्याशी काही होतं नाही. माझा आणि या माझा खाजा काय होतं नाही बुवा. तुम्ही जसं सांगितलं ना तुमचं जेवढं मंडळी तेवढं असं सपोर्ट तेवढं मागा पण फक्त
प्रत्येकाची लेवल जरा पाठी पुढे आहे. आज तुम्ही कुठेतरी वेगळ्या याच्यात तुमचं नाव जरा जास्त आहे, अजून मोठा होऊ दे, माझा त्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण आम्ही आदरात घेऊ, कारण तुमचं नाव मोठा झालं तर काहीतरी आमचं नाव तुम्ही थोडाफार घेताल आणि काहीतरी तुमच्या लाईनीत बसत. आणि मगाशी तुम्ही सांगितलं तसं मी तुमच्या पुरस मंडळी बसत कधी पण तयार, मला काय त्याच्याशी, कारण आम्ही भजनच करतो. कारण मी म्हणणार ना, तुम्ही पण बसा शकता, कारण प्रत्येकाचे दिवस हे असे येऊन गेलेले. मी सुद्धा खाली मंडळीत बसानं हे तेव्हा विचार केले, मी पण काहीतरी मी करत अजूनही त्याचे प्रयत्न चालू आहे. अजून मी कुठे येऊ नये, अजून कुठेतरी 25% आहे, पण नक्की ते प्रयत्न करतले, हळूहळू काय होईना. पण प्रत्येकात शक्य होईल असं नाही, प्रत्येकात हळूहळू कुठली तरी आपण प्रगती करूची असा. तो विषय तुमचं क्लिअर झालं. माझ्या स्वामी माऊली तो विषय वेगळा. मी आतापर्यंत जिथे भजनाचं सादरीकरण केलं, कारण बारी जिथे सुरू केली ना, ती स्वामी माऊली म्हणजे देवाच्या त्याच्या नावावरच मी सुरू केलेली असा. त्याच्यानंतर भजन स्पर्धेला सुद्धा मी नावा देताना इथल्या ह्यानेच जाते, कारण मी जरा वेगळा हे केले. पण याच्यामागे असं विषय नाही, नावाशी काय नाही, नावाशी काहीतरी असलं ना तरी पोरगे त्यांच्या जीवावरच घडतात. ती जर आज नाही ना, मी नाही करू शकत. आणि ही बरीचशी कृपा आमच्या गजानन प्रासादिक भजन मंडळाची आहे, आमच्या वाडीची आहे, कारण त्यांचं पण आज मला तेवढंच सपोर्ट आहे. म्हणा हे पोरगे पण येऊ शकतं, कारण वाडीतले असल्याच्या नंतर कुठे भजनं असली तर मी पण तेवढं ते सपोर्टला असते. जरा असं छोटंसं भाग माझं मी असा तो माझ्यापर्यंत काय असा का पूर्ण करू प्रयत्न. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला का, तुम्ही पण या प्रसंगातून गेलेला. शेवटी प्रत्येका काहीतरी वेगळा करूचा काहीतरी असतात ना, स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करू का जाव्या, मग त्या पद्धतीनं फक्त काय आपण उगाच लोकांच्या उगाच गालबोट कुठे लागतं, मग तो कार्यक्रम असू दे किंवा कोणाच्या माणुसकीच्या नात्यात कुठेतरी कमी होता का, मग या दृष्टीने आपण काहीतरी चांगलाच करतो ना, कुणाचा वाईट तर करत जाणं नाही ना, मग त्याच्यात वाईट काय. आज मी मला सांगा, जरी मी स्वामी माऊली लायले असले ना, तरी त्या बॅनरवरती तुम्ही कुठे माका जावं, मी त्या नाव विलवडे म्हणायला लागलेला, कुठल्या वाडीचं नाव लावलेला नाही असं बुवा. कारण ह्या माझा त्या विलवड्यातले म्हणा किंवा कुठले पण येऊ दे, स्वामी माऊली ह्या नावावरती माका कोण वादक म्हणा, मंडळी म्हणा, कोणी म्हणा, जे भेटत ना त्या देवाच्या कृपेवर भेटत. अक्षरशः मी तुमचा सांगते बुवा, दसऱ्याच्या सुरुवातीत माझी सुरुवात झाली, कारण त्या देवात अगोदर काही दिवसात मला काय मार्ग काही दिसत नव्हतं ना, तरी मी देवा म्हटलं माझी सेवा तुका जर आवडत असाल तर तू माझ्यापासून पूर्ण करून घे, मग तू कोणत्या मार्गातून करून घे. त्या देवाची माझ्यावर थोडीफार काय होईना कृपा असते, भले काही गोष्टी माझ्याकडे कमी असतील, पण त्याबद्दल मी तुमचं सांगते बुवा की त्या देवाच्या कृपेनं मी आहे. पण म्हणून मी अजून त्या बॅनरला कुठल्या वाडीचं नाव लावचं नाही, भविष्यात पुढे पण लावचं नाही एवढी मी माझी खात्री आहे. कारण त्या पूर्ण गावात विलवड्याचं नाव म्हणजे ते विलवडे माझ्या त्या देवीची कृपा माझ्यावरती असं, तेवढीच आज कृपा आमच्या ह्या रामदास माऊलींची आहे, त्यांच्या सर्व साथीदार, त्यांचे बंधू सगळे यांची पण तेवढी जाणार. कारण त्यांच्यानी सुरुवातीक माका जी साथ केली, त्यांच्यानी माका केली म्हणण्यापेक्षा मी त्यांना फक्त गेलं तेवढ्या वेळात फक्त अडला होता मी, म्हणजे म्हटलं प्रयत्न करतो एवढ्या वेळ. नंतर त्यांच्यानी सांगितलं तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा, म्हणजे त्यांना काहीतरी वाटला. इव्हन प्रदीप वाडके माऊलींनी सुद्धा ह्याच म्हटला होता की करू शकता, अजून माझ्याकडे तो व्हिडिओ मी करू शकते, पण काही गोष्टी माणसात थोडंसं बंधनं देतात, एका नावीला जा, एखाद्याचा स्वभाव तसं नसतं किंवा एखाद्याचा तेवढा समाजात तेवढा हे होणार नाही, सपोर्ट त्याला भेटणार नाही. म्हणजे सपोर्ट नाही असं नाही म्हणजे तो अजूनही खूप आहे माका गजानन प्रासादिक भजन मंडळाचं मी अभिमानाने सांगतो, माका त्यांचा आज खूप सपोर्ट आहे. हो ते एक विषय झालो भजन मंडळाचं, पण त्या पूर्ण विलवडे गावाचं नाव लिहिलेलं असं. आणि ह्या सगळ्यांना माहिती आहे बुवा, असं नाही की कोणाला माहिती नाही, तुम्ही बोलता बोलून गेला, पण ही चुकीची गोष्ट आहे. स्वामी माऊली प्रासादिक भजन मंडळ ह्या कोणाला माहिती नाही असं नाही, सगळ्यांना माहिती आहे. फक्त आपली तुमची बघण्याची दृष्टिकोन तेवढं त्या दृष्टीने ठेवा. म्हणजे बाबा ह्या भजनीला आज तुमच्याकडे आम्ही पण बार्शीच्या निमित्तानं भजन केला, त्यावेळी पण स्वामी माऊली भजन मंडळच दिले, लक्षात ठेवा. तुमच्याकडे या वेळा समजा नको, पण त्यावेळी सुद्धा काहीतरी तुम्ही आमच्या शाबासकी दिला होता, म्हणजे काय तेवढ्या पुरता बरा म्हणता, नंतर पासून आमचे गात आल्या तुम्ही ह्या बरा नाही. ठीक आहे, हरकत नाही. डबलबारी या डबलबारीच्या माध्यमातून तेवढाच मी बोलण्याचा प्रयत्न करू. ह्यो 4 तासाचा प्रवास आहे, ह्यो इथे सुरू केलो इथेच संपवायचो, पुढच्या बारी पुन्हा विषय नाही. इलो विषयचा नंतर तो पुन्हा घ्यायचा होता, विषय नाही. बघा या ठिकाणी माझ्यासाठी विहान धरणे याच्यापासून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आले, त्यामुळे त्याला मी माझ्या भजन मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज बुवा बघा, खरोखर आम्हाला हे व्यासपीठ ज्याने
दिलंय ना ते खरोखर मी त्या मंडळाचा खूप आभारी आहे. कारण ते मंडळ म्हणजे गांधी चौक मित्र मंडळ त्यांनी भले ती मग ओंकार नाडकर्णी साहेब असतील त्यांच्यानी संपर्क करून आम्हाला हे व्यासपीठ दिलं. खरोखर आमच्या मी माझ्यासारखा तरी म्हणतो, तुमच्यासारखा नको, कारण तुम्ही माझ्यापेक्षा पुढच्या लेवलला असाल. निदान सध्या तरी कार्य तुमचे जास्त भले आमच्यापासून येऊन जरी सुरू केला असतो, कारण प्रत्येकाचे जागृत तसे निर्माण होतात असू दे, चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्याने आमका हा व्यासपीठ निर्माण करून दिला त्याच्याबद्दल मी माझ्या मंडळातर्फे खूप खूप आभार त्यांचे व्यक्त करते. कारण आले किती गेले किती संपले भरारा, बुवानी पण खूप छानपणे सांगितलं. त्याचप्रमाणे आले किती गेले किती संपले भरारा, पण संपू देणार नाही संपणारही नाही या गांधी चौक मित्र मंडळाचा धरारा, या गांधी चौक मित्र मंडळाचा धरारा, या गांधी चौक मित्र मंडळाचा धरारा. या ठिकाणी बघा आमचे रामा गवस यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मी माझ्या भजन मंडळाचा आभार व्यक्त करतो. आमच्या इकडे बाजूला खुर्चीचा मान राखला. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मंडळासाठी या मंडळाने आम्हाला खरोखर आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एक बक्षीस आलं माझ्यासाठी. साई कल्याणकर यांनी मंगलाष्टक म्हणाव्या म्हणून एक बक्षीस दिलंय. घेतो एकदम अगोदर प्रथमतः गजराला सुरुवात करतो. त्याच्यानंतर बुवानी खूप छान प्रकारे पंचरत्नांची आठवण केली. आम्ही पण तेवढीच प्रयत्न करतो बुवा. भलेही आमची परंपरा नसली ना तरी आम्ही, कारण कसं आहे डबलबारी ही त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे त्यांचे कुठेतरी आदर्श घेऊन आम्ही सुरुवात करतो. आज भलेही आमच्याकडे तेवढी परंपरा नसेल, कारण कसं आहे ना ज्याच्याकडे परंपरा आहे त्याने ते गायलं म्हणून काय मोठं ठरणार नाही. पण ज्याच्याकडे परंपरा नसताना जो माणूस गातो ना त्याच्या कारण ज्याच्याकडे परंपरा नाही जो गातोय ना त्या क्षेत्रात, मग त्याला ते माझ्या मते तरी मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुमची परंपरा आहे, तुम्ही सतत त्याच्यामध्ये त्या असतात. आमच्यात जे नाही ते आपण निर्माण करणे ही गोष्ट खूप वेगवेगळी आहे. ती समजून घ्या बुवा. मगाशी अविनाश गावडे यांनी माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमोल बक्षीस दिलंय. हे आता पुन्हा त्यांनीच आणून दिले मला वाटतं. पुन्हा अविनाश गावडे यांनी 100 रुपयाचं बहुमोल असं बक्षीस माझ्यासाठी आणून दिलंय. धन्यवाद. माझ्या भजन मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो. तसे बुवा जास्त काही विषय बोलले नाही. कसं आहे ना बोलायचं म्हणून उगाच बोलून काहीतरी उपयोग नाही, कारण जेवढा बोलला तेवढा बोलायचा. या ठिकाणी पंचरत्नांची आठवण करूया. बघा जाऊन या कसं उगाच ते खडेबिडे झाले तर माझा पुन्हा त्रास आहे, पण पुढे तुमची बारी आहे. पुन्हा वाईट वाटण घेऊ नको. खूप बसलाच नाही. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला, संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात. वा, हे गाणं कोणाचं? संगीत रत्न विलासबुवा पाटील यांच्याने हे अजरामत करून ठेवलेलं गाणं. दुसरं कैलासवासी चंद्रकांत कदम, कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत कदम यांचं हे गाणं. 1 2 3 धरून चिन्हात लावलो तर 1 2 3
बघा त्यानंतर भजन सम्राट भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा यांच्यानी अजरामर केलेला गजर तू सुख करता तू दुख करता तू सुख करता तू दुख करता बाप्पा मोरया गजानना गजानना कवडी गट्टा मालवण राजापूर आम्ही कोकणचे संतानांत भरून येईवर नारळी बोबळी करवंद लाल गोड गाजुच्या जांबा नावा रूपाला लाया जगात देवगड हापूस आंबा सांगोरवनाथ मालवीर भूतनाथ दीरबाई दारुबाई माता रामेश्वर आरेश्वर गांधेश्वर मुंडेश्वर यांची आत्ता बरसता बाप्पा मोरया गजानना गजानना या ठिकाणी त्याच्यानंतर बघा आमचे गुरु आजोबा सन्माननीय कैलासवासी श्री कृष्णा पवार बुवा यांचं एक गाणं आहे. शक्यतो ते गजराच्या शेवटी घेतो. त्याच्या अगोदर बुवा बघा त्यांची नक्कीच आठवण काढणार, कारण आम्ही निदान इतर कोणाची परंपरा नसली तरी बुवा त्यांची आम्हाला परंपरा लाभलेली आहे, त्यामुळे त्यांचं गाणं घेणं हे आमचं आद्य कर्तव्यच आहे. त्याच्या अगोदर अभंगाची गोडी माणसाला लागली पाहिजे. तुझा ना भरोसा तुझा ना जरा लेवल तुझा ना भरोसा माझा भरोसा जग हे गुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धना जादू लालसा जग हे गुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगारी कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगारी तर बुवा बघा तुम्ही या गाणं मागाशी सुंदर प्रकारे घेतला, जरा वेगळ्या पद्धतीने घेतला, नक्कीच केला. या ठिकाणी बघा गजराला प्रथमतः ते सुरुवात करतो, नंतर जे काही फरमाईश आले ते मी पूर्ण करेन.
नवनवीन गाणी येत राहतात आणि या नवीन नवीन गाण्याच्या मार्फत हिंदी गाणी म्हणा किंवा मराठी गाणी म्हणा, हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। हर घर में कई नाम, जय श्री राम। हर घर में कई नाम, कई नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। नित्यम गाणे म्हणले वेड्या, नित्यम गाणे म्हणले वेड्या श्री राम राम। नित्यम गाणे म्हणले वेड्या श्री राम राम। राधे श्याम श्याम श्याम, राम राम राम। राधे श्याम श्याम श्याम, राम राम राम। राधे श्याम श्याम श्याम, राम राम राम। निंदा गुणाची करू नको तू मनसावे शुद्ध, मनसावे शुद्ध, मनसावे शुद्ध। पाप आणि पुण्याचे झाले खरोखर चरित, खरोखर चरित, खरोखर चरित। हा बुवा, कसं आहे ना, आपण भले आपल्या खूप काही येत असतात ना, आपल्याकडे जरी असलो ना, ते प्रत्येकाकडे वेगवेगळं एक परंपरा असतात किंवा एक काहीतरी त्यांच्याकडे चांगले गुण असतात बुवा, म्हणून आपण दुसऱ्याची कधी निंदा करायची नाही, आपला मन शुद्ध ठेवायचा। कारण या ठिकाणी हे कलियुग असा, या कलियुगाच्या काळात पाप आणि पुण्याचा जर असं चालू राहिला ना, तर खरोखर युद्ध होत झाला बुवा। तर या पाप पुण्याचं या असंच युद्ध चालू राहत झाला बुवा। निंदा गुणाची करू नको तू मनसावे शुद्ध, पाप आणि पुण्याचे झाले खरोखर चरित। स्वार्थी माणसे या दुनियेत, स्वार्थी माणसे या दुनियेत नचला गेला। स्वार्थी माणसे या दुनियेत नचला गेला। बघा कसं आहे ना, या ठिकाणी मला सपोर्ट करणारे चांगले माझे सगळे मित्र आहेत, या मित्रांसाठी आणि बुवा तुमच्यासाठी सुद्धा एक गाणं घेण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी माझे असलेले सर्व उपस्थित असलेले मित्रमंडळी, मला गोरस्ताद म्हणून करणारे सर्व माझे मित्र आणि बुवा तुमच्यासाठी पण हे गाणं घेतो। दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र वणगा मध्ये गारवा सारखा, मित्र वणगा मध्ये गारवा सारखा, मित्र वणगा मध्ये गारवा सारखा।
कारण बघा, रक्ताची नाती जन्माने मिळतात, रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. अनुभवाने सांगतो, एक मित्र, एक जिवलग मित्र हा हजारो नातेवाईकांपेक्षा चांगला असतो बुवा, हजारो नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. मैत्रीमध्ये वयाचं काहीच देणं घेणं नसतं बुवा. जिथे विचार जुळतात ना तिथे आपोआप मैत्री होते. आज कुठेतरी माझे विचार हे का पटतात बुवा, म्हणून हे माका साथ करतो एवढा, बाकी त्याच्यात मोठा काही नाही. तेवढेच साथ तुमका पण असा लाभलेली, तेवढे तुमचे चाहते वर्ग या बांधा शहरात आहेत, तसेच माझे पण काहीतरी चाहते वर्ग आहेत ना त्या प्रकारे. त्यामुळे उगाच कुठलं तरी गैरसमज करून घेण्याचा विषय नाही. आणि चांगले मित्र आणि औषधं ही आपल्या आयुष्यात वेदना दूर करण्याचा काम करतं. फरक एवढं असता की औषधांका एक्सपायरी डेट असतात, पण मित्रांका एक्सपायरी डेट नसतं बुवा. कारण ते दुःखाच्या वेळा, दुःखाच्या प्रसंगात सतत साथिक असतात बुवा, एवढं लक्षात ठेवा. मित्राचं गाणं झालं. पंचरत्नाची या ठिकाणी आठवण केली. या ठिकाणी सुभाष शिरोडकर, सन्माननीय सुभाष शिरोडकर, एक उत्तम साऊंड सिस्टीम असणारे यांनी आमची एक फरमाईश केली आहे. ती फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं की कट्यार काळाच्या भुसली या नाटकातील कुठलंही एक गाणं किंवा एक पद म्हणण्याचा प्रयत्न करतो. ते मी प्रयत्न करतो. तळहाताच्या रेषानी सजा सुखाचा होई कुणी, तळहाताच्या रेषानी सहजा सुखाचा होई कुणी, स्वयंप्रकाशी तू तारा, स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा, भरपंखातू स्वप्न उद्याचे, भरपंखातू स्वप्न उद्याचे, झेप गेले पाखरा उजळणे सांगता, एक प्रयत्न केलाय, फक्त गोड मानून घ्या. कसं आहे ना बुवा, बघा मगाशी तुम्ही खूप काही सांगितलं. एक नवीन नवीन गाणी आली. चतुर्थी इल्याच्या नंतर चतुर्थी इल्याच्या नंतर आपल्याकडे चावल लागतं, पण त्या वेगवेगळी गाणी येतात बुवा. त्याच्यातील एक यावर्षीचा गाजलेला गाणं म्हणजे
लागली ओढही भक्तांच्या मना, लागली ओढही भक्तांच्या मना, कधी पारू कधी पुढे माझ्या लाडक्या, कधी पुढे माझ्या लाडक्या. ही नवीन गाणी बुवा वेगवेगळे वेळ देत होतं. मगाशी तुम्ही बोललात त्याच्यातला एक सांग कधी कळणार तुला, पण काय ना बुवा मी तुका वाईट बोलतोय तेवढा तुम्ही लक्ष द्याल, पण चांगल्या बोलण्याकडे कधी लक्ष देऊ नका. माझ्या मनातलो भाव तुम्ही आधी मुळात ओळखाकच. मग मी मगाचं तुमका मी चांगला म्हणण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्ही सांगतात मग नाही तू मागा चांगला म्हणतोस कशा, अरे चांगला म्हणा की नको तुका, म्हणून लक्षात घे बुवा. सांग कधी कळणार तुला बाब माझ्या, रंग कधी दिसणार तुला, लागणारा लागला, सांग कधी कसा ना सध्या या कलियुगाच्या काळात ना पैसा खूप महत्वाचा. त्याच्यामुळे काय ना बुवा पैशाच्या आशेने आपण तेवढा जास्त काय करून जायचं नाही, कारण आपल्याला जेवढा पेलता ना तेवढाच जाण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही मगाशी काही विषय बोलला पण तसा अजून तुम्ही आणि काही तसे जास्त विषय तुम्ही बोललाच नाही, कारण विषय सगळे क्लिअरच त्यातल्या त्यात झाले होते बुवा. त्यांच्याने मग अशी मंगलाष्टका सांगितली, ती मंगलाष्टका घेण्याचा प्रयत्न करायचा. कसा आहे ना सध्या तो कलियुग आहे ना, आज नवरे खूप झाले हो सगळ्याच ठिकाणी, पण आज मुलीच भेटत नाही. चांगले चांगले शिकलेले सवरलेले आमचे पोरगे, पण त्यांच्यासाठी मुली हे शोधून पण सापडत नाही. खूप प्रयत्न करूचे लागतात. एक प्रार्थना देवीजवळ की त्यांना कशाही प्रकारे होईना त्यांचा लग्न लवकर होऊ दे. आज त्यांच्याने एक मागाशी माझ्याकडे फरमाईश केली, त्याच्यातूनच मी एवढा त्या देवीचरणी प्रार्थना करतोय त्यांचा भला होऊ दे, त्यांच्या आयुष्यात कोणतरी एक साथीदार त्यांना भेटा दे. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लारो मुरुडं विनायकमं चिन्ता
बोला शुभमंगल सावधान सावधान जोडा शोभेच्या राजा जोडा शोभेच्या राजा एवढं दे हा होय होय लवकर होऊ दे आमका काय त्यांचा लवकर लग्न होऊ दे हा हो आमका नाचक भेटला आणि हेंका जरा एक भाडा भेटला वाजवचा आमका आमचेच बोल तेका देताला हेंका देतात मग असू दे या ठिकाणी मगाशी आता सध्या स्त्री शक्तीचा जागर आहे तो चांगल्या प्रकारे करणं बुवा गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात बुवा पण आई वडिलांची मती पुढे तुम्ही सांगितलाच नाही. तेवढं मी एक पॉइंट केलंय तुम्ही सांगितलात एक दोन ओळी घेणार मी. कारण आई वडिलांची मती खूप आहे आपल्या आयुष्यात. कारण ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांनी आपल्याला शिकवलं घडवलं त्यांची कुठेतरी आपण आठवण काढायला पाहिजे. ते दोन ओळी फक्त घेतो. विसरू नको रे आई बापाला जिजविली जानी काया काया जिजवली तुझ्या शिरावर पडली सुखाची छाया रे बेटा मिळणार नाही तुला आई बापाची मान मिळणार नाही तुला आई बापाची माया. कारण काय आहे ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. कारण खरं तर या दुनियेमध्ये सगळं काही मिळेल परंतु आई बाप मिळणार नाही. सगळी कर्ज माफ होती पण आई वडिलांच्या उपकाराचा कर्ज कधीच सुटणार नाही. कारण ज्यांना हात नाही त्यांना विचारा हात नसलेल्याचे दुःख, ज्याला पाय नाही त्यांना विचारा पाय नसलेल्याचे दुःख, ज्याला डोळे नाही त्यांना विचारा डोळे नसलेल्याचे दुःख, तशी ज्याला आई नाही त्यांना विचारा आई नसण्याचे दुःख. कारण त्या शेवटच्या ओळीतला एक पंडित मी कुठेतरी बसतोय म्हणून मला त्याविषयी तेवढी आदर आहे किंवा त्याविषयी मला तेवढं वाटतंय म्हणून मी एक दोन ओळी फक्त माझ्या तेवढ्यासाठी घेतले. धन्यवाद. या ठिकाणी नंतर गजराकडे जाऊया. काय बुवानी सगळा धंदोन टाकलेला जा काय प्रश्न नाही. आज बुवांचा सगळी आग करून टाकलेली आम्ही फक्त प्रयत्न केलो. भवितव्याची जाणीव ठेवून परमार्थ साधा सद्भक्तीने मिळविण्या मार्ग खरा शोधा. बघा भवितव्याची आपण जाणीव ठेवून परमार्थ साधन करायचं. आधी प्रपंच करावा नाही का मग साधावा परमार्थ अशी आपल्या संतांची ओळख संतांनी म्हणून ठेवलेली आहे. त्याप्रमाणे भवितव्याची जाणीव ठेवून परमार्थ साधावा सद्भक्तीने मुक्ती मिळविण्या मार्ग खरा शोधावा. राहुनी रक्षा जीवनामध्ये हो राहुनी रक्षा जीवनामध्ये गाठावे निजरा. राहुनी रक्षा जीवनामध्ये गाठावे निजरा. राधे श्याम 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 राधे श्याम 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 सीता राम राम राम. राधे श्याम 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 सीता राम राम राम. नित्यमुगाने म्हणले वेड्या नित्यमुगाने म्हणले वेड्या श्री रामदास. नित्यमुगाने म्हणले वेड्या श्री रामदास. राधे श्याम 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 राधे श्याम
त्या ठिकाणी गजराचे हे करून त्या ठिकाणी एक शेवटचा फक्त गजर आमचे कैलासवासी सन्माननीय कृष्णा पवार बुवा यांची एक आठवण म्हणून शेवटचा गजर देवी करून गजर घेतो आणि माझ्या गजराची सांगता करतो. Baba